कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला। या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीतील डॉक्टरांनी मोर्चा काढला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच डॉक्टरांच्या विविध संघटनांनी सहभाग नोंदवत मोठ्या संख्येने मोर्चात सामील झाले असता शहरातील शिवाजी महाराज परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढे एखाद्या वेळेला अशी वेळ येऊ शकते की आम्ही इमर्जन्सी सेवासुद्धा बंद करायचे एक दिवसात आम्ही करू शकतो। आज आमच्यासोबत सरकारी डॉक्टर, कॉर्पोरेट डॉक्टर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आणि सगळ्या पॅथीचे हॉस्पिटल सहभागी आहेत। कलकत्त्याला जो काही अमानवीय प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराबद्दल सगळीकडे निषेध देणं चालूच आहे, पण मला सरकारला आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न विचारायचा आहे की जर समजा स्त्री जो तिचं कॉलेज आहे किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ती शिकते ते त्याच्यासाठी सेफ प्लेस आहे, ती ज्या ठिकाणी काम करते ते तिच्यासाठी सेफ प्लेस आहे, जर समजा अशा ठिकाणी तिच्यावरती असे अमानवीय अत्याचार होत आहेत तर मग आपल्या समाजातली स्त्री कुठे सेफ आहे? फक्त त्याचा विचार या समाजाने आणि समाजातल्या सर्व राजकीय घटकांनी करावा एवढीच नम्र विनंती आहे। थँक्यू। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।